कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झाली तुझ्यासाठी श्रीनूसाठी एक ना हक्काचं घर बांधायचं ग मला। होईल काहीतरी, लवकरच करीन। लवकरच आपण आपल्या हक्काच्या घरात जाऊ। आपल्या घराच्या दरवाज्यावर ना अशी एक पाटी असेल, कांता निवास, लाली कांता निवास। त्या घरात ना तुला कोणी चिडवणार नाही आणि तू त्या घरात परकी आहेस असं कोणी बोलणार पण नाही। मग बघ, त्या घरात फक्त तुझा हक्क चालेल। कोण रे तिकडे? असे 10 नोकर तुझ्या सेवेसाठी हजर असतील आणि फक्त तूच ऑर्डर देशील त्यांना। बघ होय, नक्की होईल बघा, मी सांगते तुमका, माझा ना विश्वास आहे तुमच्यावर। हे बघा, मला ह्या डील बाबत कोणतीही चूक चालणार नाही। मी जे सांगितले अगदी तसंच होणार आणि कोणी माझ्या वाकड्यात शिरण्याचा प्रयत्न केला तर मी एकेकाला बघून घेईन। ओके मम्मी, प्रॅक्टिसला चाललो, येतो मी। निशी बाय। मी पण येते। प्रॅक्टिसला? हो, मला सुद्धा प्रॅक्टिस करायची। का सर? म्हणजे आपलं ठरलं होतं ना? आपलं ठरलं होतं की दादांचं मन दुखवायचं नाही, पण आज यायचंय सर मला प्रॅक्टिसला। अगं निशी बेटा, पण तुझ्या वडिलांचं मन मोडून कसं चालेल? कसं वाटेल ते? मी इथे तुमचं मन जिंकायला आले। तुमची हीच इच्छा ना की मी माझं स्वप्न पूर्ण करावं। मग मी तुमची इच्छा अशी मोडू शकत नाही, म्हणून माझ्याकडे एक मार्ग आहे यावर। यामुळे दादांचं मन पण दुखावलं जाणार नाही आणि मी तुमची इच्छा पण पूर्ण करू शकते। म्हणजे मी याच कपड्यात येते ना, फक्त प्रॅक्टिसच करायची। यामुळे माझी प्रॅक्टिस सुरू राहील। पण तू या ड्रेस मध्ये कम्फर्टेबल आहेस? सर, अगदीच कम्फर्टेबल आहे। तुम्हाला माहिती आहे, या ड्रेस मध्ये ना मी घरातली कामं अगदी पटापट आणि नीट करू शकते। अगं निशी, घरातले कपडे वेगळे आणि बॅडमिंटन प्रॅक्टिसचे कपडे वेगळे। हो, पण मी तुमचं मन नाही ना दुखावू शकत। मॉम, आय थिंक शी इज राईट। एका बाजूला तू तिच्या आनंदाचा विचार करते आणि दुसऱ्या बाजूला तुझं मन मोडू नये म्हणून तिची सोल्युशन काढते। तुमच्या दोघांचं रिलेशनशिप बघून मला खूप आनंद होतोय। सर, आणि तुमच्या आईला पण आनंद झाला असेल, हो ना? हो हो, होणारच ना। मी आलेच। ही प्रूव्ह करू बघतेय की त्या रघुनाथ खोतांची मुलगी आहे, पण मी तुला आणि तुझ्या बापाला पुरून उरेन। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।